नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमांचक असा वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. मालिका आता एक नवीन वळणावर येऊन ऐश्वर्याने आता सावलीचा भाऊ आता सखदेवला मेंदळ्यांच्या घरी सावलीच्या समोर नोकर ठेवून केलेली एक चूक आता ऐश्वर्याला खूप महागात पडून वुमन्स डेच्या दिवशी आता सारंग जेव्हा आता सगळ्यांसाठी आता जेवण बनवतो त्याच वेळेस आता इकडे तिलोत्तमा ऐश्वर्या सगळेजण टेबलवर जेवण करायला बसलेले असताना सारंग हा सखदेवला आता त्यांच्या बरोबरीने जेवायला बसायला मान देत आता ऐश्वर्याला भयानक शब्दात आता सारंग सखदेव हा कसा त्याचा मेव्हणा असल्याचे दाखवून देतो. आणि आता ऐश्वर्या उठून जाऊ लागतात. सारंग आता एकच असे भयानक वाक्य वापरून ऐश्वर्याचा कसा जाळ धूर काढतो आणि त्याच वेळेस आता पुन्हा आता सावलीच्या गळ्यात हात घालून सावलीला शेजारी जेवायला बसून स्वतः सावलीला आता प्रेमाने घास भरवत सारंग आता तिलोत्तमाचा सुद्धा जाळ काढतो. आणि ज्या वेळेस आता ते सहन न होता तिलोत्तमा तिथून उठून जाऊ लागते त्याच वेळेस आता मी बनवलेल्या अन्नाचा अपमान करून तू भरल्या ताटावरून असे उठून जाणार आहेस का, हे वाक्य आता तिलोत्तमाला सांगताच आता दोघींनाही तिथे समोरासमोर जेवायला बसवून सारंग आता सावलीला प्रेमाचा घास भरवून सखदेवासोबत कसे जेवण करतो आणि सावली आणि सखदेवासोबतचे असलेले नाते आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला कसे दाखवून देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता ऐश्वर्याने आता सखदेवला मेहेंदळ्यांच्या घरी सारंग आणि सावलीला एकमेकांपासून बाजूला करण्यासाठी सखदेवला नोकर म्हणून ठेवलेलं असतं. आणि सावली तेव्हा आता सखदेवला बघते आणि ऐश्वर्या जेव्हा सावलीला हा आपला नवीन नोकर असल्याचे सांगते तेव्हा भयानक धक्का बसून सावलीला वाईट वाटलेलं असतं. पण हात जोडून सखदेवने आता आपल्या घरावरती कर्जाचा खूप बोजा आहे सावली आणि त्यामुळे मला हे काम करावंच लागेल असे सांगून आता तिथे राहायला आणि काम करायला परवानगी मागितलेली असते. सगळी काही परिस्थिती लक्षात घेऊन आता सावलीने सुद्धा आता सारंगला सुद्धा त्यासाठी सखदेवला नोकर राहू देण्यासाठी तयार केलेले असते. आणि त्यामुळे आता सावलीसाठी आणि अमृताच्या म्हणण्यानुसार सारंग आता सखदेवला तिथे नोकर ठेवायला तयार झालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे एक मोठी भयानक घटना घडलेली असते. आणि आता वुमन डेच्या दिवशी सारंगने सगळ्या स्त्रियांना किचनमध्ये जायचं नाही असे सांगून सगळ्यांसाठी आज सारंगने स्वयंपाक बनवलेला असतो. आणि त्यासाठी आता सोहम, बबलू आणि सखदेवने सुद्धा आता सारंगला मदत केलेली असते. आणि सगळे पदार्थ आता त्यांनी तयार केलेले असतात. आणि इकडे आता मात्र तिलोत्तमा आणि ऐश्वर्या खूप खुश असतात, कारण आता सावलीला सखदेवला जर आपण त्रास दिला तर सावली या घरातून निघून जाईल, कारण भावाला समोर नोकर म्हणून काम करताना बघून सावलीला आता खूप त्रास होईल. यामुळे आता सखदेवला ऐश्वर्या ही त्रास देत असते. आणि जेव्हा आता मैत्रिणीला ऐश्वर्याने घरी बोलावलेले असते त्याच वेळेस जाणून बुजून सखदेवला पाय आडवा घालून मैत्रिणीच्या पायावरती ज्यूस सांडायला लावून आता तोच ज्यूस सखदेवला पुसून काढायला लावलेला असतो. आणि खऱ्या अर्थाने सखदेवने आता ऐश्वर्याचे आणि मैत्रिणीचे सँडल पुसून काढलेले असतात. आणि त्याच वेळेस आता सावलीच्या काळजामध्ये धस्स झालेली असते आणि त्याचा आता सावलीला खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा निमूटपणे सावली हे सगळं सहन करते. आता मात्र अमृताला देखील वाईट वाटतं, पण सावली म्हणते की वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, माझ्या भावाला इथे काम करण्याची गरज आहे आणि आता जे काही होऊ राहिलंय ते सगळं वेगळं आणि वाईटच घडू सावली म्हणते की हे बघा वहिनी, माझा विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा विठ्ठल या सगळ्या वाईटातूनही नक्कीच काहीतरी चांगलं घडून आणेल असा मला विश्वास आहे वहिनी, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. इकडे आता सावलीने सुद्धा आता सारंगची काळजी घेतलेली असते. आणि जेव्हा किचनमध्ये सावली ही सखदेवच्या आठवणीत हरवून गेलेली असते त्याच वेळेस आता दुधाच्या गरम पातेलेला हात लावताच आता सारंगने सावलीवरचे प्रेम दाखवलेले असते. प्रेमाने सावलीला ऑइंटमेंट लावून सावलीच्या हाताची सारंगने काळजी घेतलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे मात्र सावलीला देखील सारंगचे प्रेम आता दिसून आलेलं असतं. दोघांनाही आता त्यांच्या प्रेमाची कबुली देणे फक्त
गोष्ट बाकी असते. आणि त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या, तिलोत्तमा सगळेजण आता डिनर टेबलवर जेवायला बसलेले असतात. पाठीमागून आता सगळे पदार्थ घेऊन सारंग, सोहम, बबलू, सखदेव सगळेजण तिथे येतात. आणि आजचा स्वयंपाक सारंगने बनवल्याचे बघून तिलोत्तमा खुश झालेली असते. इकडे आता सगळे पदार्थ वाढून झाल्यानंतर तिलोत्तमा म्हणते की वा, माझ्या सारंगने आज सगळे काही पदार्थ बनवले. आणि वुमन डे असल्यामुळे आता सारंगने तिलोत्तमा आणि सगळ्यांना वुमन डेच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या असतात. आता सखदेव या घरात नवीन नोकर बनून आला, त्यामुळे आता चंद्रकांतला वाईट वाटलेलं असतं. पण त्याच वेळेस ऐश्वर्याने सारंगचे तत्त्व वापरून सगळ्यांची तोंडं बंद केलेली असतात. काम कोणतं जरी असलं, छोटं असो मोठं असो, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं हे सारंग बोलत असतो. तेच ऐश्वर्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं. याला नोकरीची गरज होती आणि आपल्याला नोकराची गरज होती, तेव्हा आता मी याला नोकर म्हणून अपॉइंट केलं, त्यात माझा काहीच दोष नाही असे आता सांगून कुणाला काहीच बोलता येत नसतं. पण त्यानंतर मात्र आता एक भयानक घटना घडते. जेव्हा आता सगळेजण सगळे पदार्थ वाढून झाल्यानंतर जेवायला बसू लागतात, त्याच वेळेस सारंग सगळ्यांनाच थांबवत म्हणतो की थांबा 1 मिनटं. आणि पटकन आता सारंग हा सखदेवला तिथे जेवायला घेऊन येतो. सारंग आता सखदेवला म्हणतो की हे बघा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जेवायला बसा, कारण तुम्ही माझ्या सासरची माणसे आहेत आणि तुमचा आमच्यासोबत जेवण्याचा मान आहे असे म्हणत आता सखदेवला सारंग खुर्चीवर बसावयास बोलतो. तर सखदेव म्हणतो की राहू द्या सारंगदाजी. तर तेवढ्यात सारंग म्हणतो की असं कसं, ते बघून आता इकडे ऐश्वर्याला राग येतो आणि ताडकन ऐश्वर्या उठून उभा राहत तिथून जाऊ लागते. ते बघताच आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ वहिनी, भरल्या ताटावरून असं तू उठून जाऊ शकत नाही, कारण हा माझ्या सासरच्या लोकांचा अपमान आहे. आणि माझ्या सासरच्या लोकांचा जर तू अपमान केलास आणि ते मला आवडणार नाही. तेवढ्यात आता ती ऐकून तिलोत्तमा खुणावत आता ऐश्वर्याला बसण्यासाठी सांगते. त्यानंतर आता एवढंही करून सारंग थांबलेला नसतो. सारंग आता पटकन सावलीकडे येतो. सावलीचा हात धरून सावलीच्या गळ्यात हात घालत सारंग आता तिलोत्तमासमोर सावलीला घेऊन येतो आणि म्हणतो की सावली, आजपर्यंत तू या घरासाठी खूप काही केलंस ग, पण आज मला तुझ्यासाठी काही करण्याची वेळ आली आहे. आणि आज तुझा मान माझ्या बरोबरीने जेवायचा आहे. तेव्हा तू सुद्धा माझ्या शेजारी जेवायला बस आणि प्रेमाने आज मी तुला माझ्या हाताने घास भरवणार आहे. ती ऐकताच आता तिलोत्तमाची तर अक्कलच बंद पडलेली असते. तिलोत्तमाच्या कानातून गरम हवेच्या वाफा निघू लागतात. हे काय चाललंय, मी हे काय बघते, सारंग असा काय वागतोय. आणि या पोरीला आपण सारंगपासून दूर करत होतो, तर उलटच घडून ही पोरगी आता सारंगच्या जवळ येते. आता तर याने तर पार मर्यादा ओलांडली, सगळ्या सीमारेषा पार केल्या. हा सारंग तर आता चक्क या मुलीला स्वतःच्या हाताने भरवायचं म्हणतोय. हे सगळं काय चाललंय. पण आता तो राग असह्य होऊन तिलोत्तमा उठून जाऊ लागते. तेवढ्यात आता सारंग म्हणतो, आई, हे सगळे पदार्थ मी बनवलेत आणि भरल्या ताटावरून तू असं उठून जाऊच शकत नाही, त्यामुळे तू असा उठून जाऊन माझा अपमान करणार आहेस का. तेव्हा आता तिलोत्तमाला सुद्धा काही बोलता येत नसतं. आणि सारंगने एकाच वेळेस आता ऐश्वर्याने तिलोत्तमाची बोबडी वळवलेली असते आणि नाविलाजाने आता तिलोत्तमाला सुद्धा तिथे जेवायला बसवायस भाग पाडलेली असते. आणि त्यानंतर आता सावलीला शेजारी जेवायला बसून, दुसरीकडून सखदेवला जेवायला बसून आता खऱ्या अर्थाने सासरच्या लोकांचा मान ठेवून सारंगने प्रेमाने सावलीला आता घास भरवलेला असतो. आणि सावली ही आता माझी बायको आहे आणि तिचा माझ्यासोबत जेवायचा मान हा बरोबरीचा आहे असे म्हणत सारंगने प्रेमाचा घास सावलीला भरवलेला असतो. आणि त्याच वेळेस आता निघालेला असतो तो तिलोत्तमा ऐश्वर्याच्या कानातून जाळ आणि धूर. आणि सगळ्यांच्या समोर आता सावलीच्या प्रेमाची कबुली देऊन सावली ही माझी बायको असल्याची सांगून सारंगने तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला सावलीवरचे प्रेम दाखवलेले असते. आणि दोघेही आता प्रेमाने एकत्र आलेले असतात. तर आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या सावली आणि सारंगला वेगळं करत असताना देखील विठ्ठलाने मोठा चमत्कार करून एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन सावलीने आता सारंग शेजारी जेवायला बसून सारंगने सुद्धा आता सावलीला तिचा मान आणि बरोबरीचा अधिकार दिलेला असतो. तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.